निरामय जीवन या विशेष कार्यक्रमामध्ये मी शर्वरी जमेनीस तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। विशेष अशासाठी की केवळ नैसर्गिक ऊर्जेद्वारे कुठलंही औषध न वापरता कुठल्याही स्पर्शाशिवाय कुठलाही असाध्य आजार बरा केला जाऊ शकतो आणि तो सुद्धा स्वयंपूर्ण उपचार पद्धतीद्वारे। आणि ह्या उपचार पद्धतीचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत। डॉक्टर, गेल्या काही भागांमध्ये आपण अस्थि आणि स्नायू यांविषयी आणि त्यात उद्भवणारे जे आजार आहेत वेगवेगळे तर त्याच्याविषयी बोलतोय। आपण मागच्या भागामध्ये मणक्याचे आजार ह्याविषयी बोललो। तर मणक्याच्या आजारमध्ये आपण जसं पाहिलं की स्पॉन्डिलायटिस, स्लिप डिस्क आणि अजूनही आजार आहेत त्याच्यात, तर त्याविषयी काय सांगाल? जसं तुम्ही म्हणालात की मणक्याशी रिलेटेड प्रॉब्लेम, आता स्पॉन्डिलायसिस त्याच्यानंतर स्लिप डिस्क हे आपल्याला माहितीतली नावं आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त पण आपण लॉर्डोसिस, स्कोलिओसिस ह्याच्याबद्दल पण बोललो। तसंच सायटिका हे पण कॉमन नाव आहे। आता सायटिका आहे, बांबू स्पाईन, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतात त्याला। ह्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये परस्वाधीनता येऊ शकते पुढे जाऊन, त्याच्याबद्दल बोलूच आपण। पण जे मी म्हटलं सायटिका हे हल्ली खूप कॉमनली बघता येतं। म्हणजे पाय दुखायला लागतो आणि मग माणूस म्हणतो की माझा पाय दुखतो, काही जास्त चालणं झालं, उभं राहणं झालं की ठणका लागतो। तर त्याचं रिझन जे असतं ते मणक्याच्या इथे असतं। सर जास्त व्यवस्थित सांगू शकतील त्याच्याबद्दल। कसं आहे, ती शरीरातली एकच मानेपासून पायाच्या टाचेपर्यंत जाणारी एकच शिर आहे, ती मध्ये मणक्यामध्ये स्प्लिट होते आणि मणक्यात जेव्हा तुमच्या काही गडबड होते तिथे ती खेचली जाते किंवा अडकली की पुढे जो का तिचा स्प्लिट झालेला भाग असतो, डावा किंवा उजवा, ह्या भागामध्ये ती जी पुढे जाणारी शिर आहे तिची उंची थोडी कमी होते, स्लाइट। त्याच्यामुळे ती पायाची ज्या भागातली, समजा डाव्या पायाची शिरेची काहीतरी गडबड झाली तर डावा पाय टाकता येत नाही, मग पाऊल टाकताना त्रास होतो आणि पुढे जाऊन जर ते खूप काळ अंगावर काढलं तर त्या पायाची उंची कमी होऊ शकते। म्हणजे सायटिका तसं बघायला गेलं तर किरकोळ आहे, पण तसा बघायला तर मेजर आहे तो। आणि त्याच्यावरती आत्ता नॉन सायन्सेसमध्ये काही उत्तर नाही। म्हणजे मला इथे एक अनुभव आठवतोय। मुंबईला तेव्हा शिवाजी पार्कला क्लिनिक होतं आणि तेव्हा एक बाई लांबून कुठनं तरी यायच्या, म्हणजे ट्रेननी यायच्या आणि पुढे त्या चालत यायच्या। तर तेव्हा त्या सांगायच्या की मला मध्ये वाटेमध्ये साधारण 4 ते 5 वेळा बसावं लागतं, कारण मला ते पेन असह्य होतं। सायटिकाचा प्रॉब्लेम होता त्यांना आणि थोडं चालणं झालं की तो पाय त्यांचा ठणकायला लागायचा, दुखायला लागायची ती शिर आणि त्यांना स्ट्रिक्टली थांबावं लागायचं। मग कुठेतरी पायरीवरती किंवा असं कुठेतरी त्या थोडा वेळ बसायच्या, थोडं ते रिलॅक्स झालं, रिलीज झालं दुखणं की मग परत चालायच्या, मग परत ते दुखायला लागलं की त्यांना थांबावं लागायचं। असं त्यांना अनेकदा करावं लागायचं। आपण उपचार सुरू केले। उपचार ज्यावेळेला आपण सुरू करतो, जसं सर म्हणाले की मणक्यामध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला असतो, आपण त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतो। ज्या ऊर्जावाहिनी नाड्या वीक झाल्यात, एकमेकांमध्ये अडकल्यात, त्याला ताकद द्यायला सुरुवात करतो आणि मग हळूहळू त्या गोष्टी जागेवर यायला लागतात। ते जे अडकले पण असतं ते हळूहळू सुटायला लागतं। मग जेव्हा त्या फॉलोअपला यायच्या 15 दिवसांनी, मग तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही मोजायला सुरुवात करा। तुम्ही आता 4 ते 5 वेळा बसताना आता पुढच्या वेळेला मला सांगा की किती वेळा बसावं लागलं। तसंच पुण्याच्या क्लिनिकला जे 3 मजले चढून यायची लोकं, मग ती काय म्हणायची की आम्ही 1 मजला चढलो ना की दुखायला लागतं, मग आम्ही लिफ्टनी येतो। मग पुढच्या वेळेला ते अजून प्रयोग करून बघायचे की नाही यावेळेला 2 मजले चढू शकलो हां। तर असं त्यांच्या लक्षात येतं की इम्प्रूव्हमेंट किती आहे। आणि ज्या वेळेला साधारणपणे 3 महिन्यांनी त्यांनी मला सांगितलं की आज मी न थांबता पूर्ण तुमच्या क्लिनिकला आलेली, आज मला कुठेही बसावं लागलं नाही। तर याचा अर्थ काय? याचा अर्थ त्या गोष्टी रिलीज झाल्या आणि आता त्याच्यावरचा ताण गेला आणि तुमचं दुखणं त्याच्यामुळे थांबलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण पेशंटला लक्ष ठेवायला सांगतो। याच गोष्टी जर असं बघितलं ना की बाबा नाही मला थांबावं लागलंच मध्ये, तर मग आपण काय म्हणतो की अजून आहेच। म्हणजे हा दृष्टिकोनही असतो, बऱ्याच वेळेला रुग्णाचा हा दृष्टिकोन बदलावा लागतो की नाही अजून दुखतंच आहे। पण ज्यावेळेला हे असं मेजर करायला सांगतो आपण, तेव्हा त्यांना कळतं की अरे हे एवढी त्याची ताकद वाढली आहे, इतकं दुखणं कमी झालेलं आहे। आणि जे वारंवार आपण सांगतो की शेवटी तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय हे खूप महत्त्वाचं आहे। आम्ही आमच्याकडनं करतोच आहोत, आमचं करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तुमचं ते ग्रहण करणं महत्त्वाचं आहे। प्रत्येक पेशंटला आपण आपल्याकडनं 100% देत असतो, पण हे 100% घेणं हे तुमचं काम आहे। तर सायटिका हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, आपल्याकडे पूर्णपणे बरा होतो तो। आणि तसंच मला वाटतं महत्त्वाचा आहे तो म्हणजे अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस। हा मेजर इश्यू आहे, बांबू स्पाईन पण म्हणतात त्याला। तुमचा संपूर्ण मणका हा ताठर होतो आणि तुमच्या सगळ्या मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट होतात। ते पण सरच सांगतील। म्हणजे ह्याची शेवटची पायरी अशी आहे की त्या माणसाला मान नाही हलवता येत। म्हणजे जेव्हा एक्स्ट्रीम पोझिशनला जेव्हा बांबू स्पाईन असेल त्याला मान हलव म्हटलं की तो फक्त डोळे हलवतो, एवढी ती रिस्ट्रिक्ट होते मुवमेंट। त्याला असं आपण बसतोय तसं बसता येत नाही।
त्याला वागता येत नाही आणि डॉक्टरांनी स्पेसिफिक सांगितलेलं असतं बाळे पाठ सांभाळ, कुठेही धक्का लागला तर जशी काडी मोडते तसा मणका मोडू शकतो. इतके त्याचे ते जे आपण म्हटलं 3 ग्रुपनी मसल बांधलेला असतो, त्या 3 मसल ग्रुपनी तुमची स्पाईन बांधलेली असते, ते इतके स्टिफ होतात की त्याची मूवमेंट संपते टोटल. आणि आत्ता परत म्हणजे जसं सायटिकाला तसंच बांबू स्पाईनला नॉन सायन्सेसमध्ये काही उत्तर नाही. म्हणजे जे आपण म्हणतोय ना की त्याची लवचिकता जाते, तर इथे लवचिकता जाते त्यावेळेला जसं आपण पृथ्वी तत्व म्हणतो तसं शरीरातलं अग्नितत्व जेव्हा वाढतं त्यावेळेला जलतत्व कमी होतं. त्याच बरोबरीने ज्यावेळेला म्हणजे प्रत्येक तत्व हे जे म्हणतो ना आपण एकमेकांवर अवलंबून आहे, तसं वायू काय करतोय तो आकुंचन प्रसरण करतोय, जल काय करतंय ते ओलावा देतंय, उष्णता काय करतंय तर त्याचं उष्णतेचं कार्य करतंय. तर ही सगळी तत्व त्यावेळेला गडबडलेली असतात. त्याचं आकुंचन प्रसरण होत नाही, स्टिफनेस येतो, संपूर्ण कडकपणा येतो. म्हणजे आता आपण जसे बसलोय ना तर आपली पाठ अशी आणि कंबर अशी आहे, तर हे संपूर्ण हे असं असतं म्हणजे ती लोक अशी बसतात, त्यांना ते वाकवता येत नाही. ही जी मुवमेंट आहे ही पूर्ण गेलेली असते. मान जी आहे ही आपण अशी जी हलवू शकतो ते हलवू शकत नाही, कारण पूर्ण ते बांबू झालेला असतो त्याचा. आणि त्याच्यामुळे त्यांना हे असं असं बघावं लागतं, खांद्यापासून त्यांना हलावं लागतं, त्यांची मान कुठेही हलत नाही. अशा पद्धतीच्या केसेसही आपण करतो आहोत आणि खूप चांगले रिझल्ट्स आहेत. रादर मला एक केस खूप सांगावीशी वाटते की त्यांनी त्यावेळेला शेअर केलं होतं की त्या म्हणल्या माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मला इतका त्रास झाला की त्या बाळाला पाजणं, त्याला घेणं मांडीवरती, कारण मांडी घालून बसता येत नव्हतं आणि मूवमेंट खूप रिस्ट्रिक्ट होत्या. तर त्यावेळेला मी खूप वेळा रडले आणि दुखण्यामुळे तर रडलेच आहे, पण तो जो आनंदाचे ते क्षण असतात ते मी अनुभवू नाही शकले. त्यांचे यजमान त्यांना घेऊन आलेले आणि त्या आल्या त्यावेळेला जसं मी म्हटलं त्यांना खुर्चीत बसता येत नव्हतं, त्यांना अशा पद्धतीने खुर्चीत बसावं लागत होतं, म्हणजे लाईक झोपल्याची पोझिशन असं बसावं लागत होतं. उपचारांना सुरुवात झाल्यानंतर हळूहळू हा जो ताठरता होती, हा जो कडकपणा होता त्याच्यामध्ये फरक दिसायला लागले. नो डाऊट ह्या गोष्टी हळूहळू होत गेल्या, पण त्यांची जी वेदना होत्या त्या आधी कमी झाल्या. त्यांनी अजून एक शेअर केलं की ती जी निगेटिव्हिटी होती त्याच्यामुळे एक ना माणसाला असं वाटतं की आयुष्य नको, ती एक भावना निर्माण झालेली असते की म्हणजे माझा कुणाला काही उपयोग नाही, म्हणजे मी काही आनंद घेऊ शकत नाही जीवनाचा आणि माझ्यामुळे इतरांना त्रास होतो आहे, कारण प्रत्येक वेळेला कुणीतरी उठवायला पाहिजे, धरायला पाहिजे, ते परस्वाधीनता हे खूप त्रासदायक होतं. मग ती निगेटिव्हिटी त्या म्हणल्या मला जायला लागली, म्हणजे मला कुठेतरी तो होप आतमधनं आला की मी ह्यातनं बरी होऊ शकते, कारण हे आत्तापर्यंत कुणीच सांगितलं नव्हतं. सगळ्यांनी सांगितलेलं की हे बरं होऊ शकत नाही आणि हे बरं होणार नाही, पण कुणीतरी पहिल्यांदा मला भेटलं जे मला म्हणाले की हे बरं होऊ शकतं, तुम्ही बऱ्या होणार आहात. त्याच्यामुळे ती एक पॉझिटिव्हिटी सुरू झाली आतमध्ये आणि त्याच्यानंतर एक त्यांचे मसल्स मोकळे व्हायला लागले, दुखणं कमी झालं आणि त्यांच्या मूवमेंट पूर्ण आल्या. म्हणजे वर्षभर ट्रीटमेंट चालू होती, पण त्याच्यानंतर त्या उठू बसू लागल्या होत्या, त्या हिंडू फिरू लागल्या होत्या आणि जो आनंद गेला होता त्यांच्या आयुष्यातला तो त्यांना सगळा अनुभवायला मिळाला. हा अत्यंत मेजर डिसीज आहे, पण हा आपल्याकडे क्युअर होऊ शकतो. खरोखरच अतिशय ज्याला आपण प्रेरणादायी असं म्हणू असा हा आणि हृदयस्पर्शी असा अनुभव आहे. मॅडम, आपण ज्या वेळेला सायटिकाविषयी बोलत होतो तुम्ही म्हणालात अख्खा पाय दुखतो, तर कधी कधी आजकाल बघितलं जातं की नुसती टाच पण खूप जणांची दुखते. टाचेचं दुखणं हे आजकाल वारंवार सगळीकडे ऐकायला मिळतं, तर त्याविषयी काय सांगाल? आता टाचादुखी हा वेगळा आजार आहे आणि टाचादुखी हे पण आता कॉमन झालं आहे पाठदुखीप्रमाणे. तर टाचदुखीचा एक मेजर म्हणजे क्रिटिकल टाचदुखी असलेला अनुभव आहे आपल्याकडे, तो पाहू आपण आणि मग ह्याचे डिटेल्स बोलू. सर्वे तु सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कश्चित दुःख मापनुयात. या उक्तीप्रमाणे डॉक्टर चांदोरकर आणि डॉक्टर मिसेस चांदोरकर यांनी हा जो काही उपक्रम चालू केला आहे तो अत्यंत उत्तम आहे. माझे गुडघे दुखत होते, माझ्या टाचा तर इतक्या दुखत होत्या, टाचा आणि पावलं, की मला पाऊल टेकणं मुश्किल होतं. मी जिना उतरताना लहान मुलासारखी आडवी उतरायचे बारला धरून आणि एक पाऊल टाकत मी खाली उतरत असे. माझे मिस्टर पाठीसाठी ट्रीटमेंट घेत होते. ते म्हणाले तू इथे का जात नाहीस. माझा या गोष्टींवरती विश्वास नव्हता, लांबून काय मला ट्रीटमेंट देणार. पण तरीसुद्धा एकदा मी तयार झाले आणि याच्यासाठी डॉक्टर चांदोरकरांकडे गेले. पहिला महिनाभर मला काहीच इफेक्ट वाटला नाही. क्युरिओसिटीपोटी माझे मिस्टर मला विचारत असत की तुला काय वाटते, बरं वाटतंय का. पण नाही, त्याचं उत्तर एकच होतं, नाही अजून काही वाटत नाही आहे. असं करता करता माझ्यात कधी फरक पडायला लागला हे मला कळलंच नाही. हळूहळू माझ्या या व्याधींवरती पुष्कळ उपयोग व्हायला लागला. माझ्या व्हेरिकॉस व्हेन्ससाठी त्यांनी ट्रीटमेंट दिली. वर्षभरात माझ्या व्हेरिकॉस व्हेन्सच्या ज्या गाठी होत्या त्या कमी झाल्या. पायातनं कळा जाणे आणि पावलं खाली टेकू न शकणे
यातलं हळूहळू टक्केवारीने मला उपयोग व्हायला लागला आणि माझा विश्वास बसला की नक्की निरामयच आपल्याला बरं करणार. कारण कुठच्याही व्याधीसाठी मला डॉक्टरांकडे जायला नको आहे आणि त्या औषधाने मला साईड इफेक्ट्स होणार नाही आहेत. काही झालं तरी मी निरामयच मला बरं करणार आहे. निरामय जिंदाबाद या एक विश्वास ठेवून मी या निरामयकडे सतत ट्रीटमेंट घेऊ लागले. पहिल्या काही दिवसामध्ये मी ट्रीटमेंट घेताना हयगय केली, पण डॉक्टर चांदोरकरांनी मला कडक शब्दात सांगितलं की नाही, हे तुम्हाला सातत्याने केलं पाहिजे तरच त्याचा उपयोग होईल. त्याप्रमाणे मी सातत्याने करायला लागल्यावर माझ्यात पटापट फरक पडू लागला. माझं वय आता 63 वर्ष आहे. ह्या गेल्या वर्षामध्ये मला असं लक्षात आलं की मला दम लागत नाही आहे. नाहीतर पाऊस पडला, थंडी झाली की मला त्याचा त्रास व्हायचा आणि मी अतिशय बेचैन व्हायची. म्हणजे इंजेक्शन घेण्यापर्यंत माझी अवस्था व्हायची. याच्यातसुद्धा त्यांनी मला उपयोग केला. मला विश्वासच बसेना की ही गोष्ट निरामयने होऊ शकते. कारण लांबून ट्रीटमेंट देऊन काय फरक पडणार आहे असं माझ्या मनात होतं, पण नाही, त्यांच्या या गोष्टीने मला उपयोग झाला आणि ही माझी व्याधी कमी होत गेली. मला औषध घ्यावं लागत नाही, याचा आनंद अतिशय मोठा आहे. डॉक्टर, आत्ताच पेठे मॅडमचा आपण अनुभव ऐकला आणि त्याच्यात त्या 2-3दा एवढं सांगत होत्या की मला सारखं वाटत होतं एवढ्या लांबनं कशी काय ट्रीटमेंट होईल, एवढ्या लांबनं कशी काय ट्रीटमेंट होईल, माझा विश्वासच नव्हता. तरीसुद्धा शेवटी त्यांचा म्हणजे ते विश्वास ठेवला गेला असेल किंवा काय माहिती, पण त्यांना ते तेवढे रिझल्ट सुंदर दिसले आणि खरोखरच त्यांची ट्रीटमेंट खूप चांगली झाली. तर काय सांगाल? शेवटी अनुभवातनंच विश्वास बसतो. हो, म्हणजे विश्वास कुणाचाच बसू शकत नाही या उपचार पद्धतीवर. कारण लांबून उपचार दिले जातात, औषध देत नाहीत, स्पर्श करत नाहीत, तर हे सगळं आपल्याला कळत नाही, आपल्या बुद्धीला पटू शकत नाही. पण जेव्हा माणूस अनुभव घेतो तेव्हा त्याचा विश्वास बसत जातो. त्यांनी जे सांगितलं त्यांची इतकी क्रिटिकल ती टाचदुखी होती की त्यांना पायऱ्या उतरता येत नव्हत्या. एकेका पायरीवरती एक पाऊल ठेवून त्यांना लहान मुलासारखं उतरावं लागत होतं आणि ते आता पूर्ण बरं झालेलं आहे. पण त्याचबरोबरीने त्यांनी सांगितलं की त्यांना श्वास घेण्याचा त्रास होता. तर ज्या वेळेला पाऊस किंवा हे पडत होतं त्यावेळेला त्यांना तो दम लागायचा आणि इंजेक्शनपर्यंत घ्यावं लागायचं, अस्वस्थता असायची आणि त्यातही त्यांना फरक पडला. म्हणजे हे मला इथे का मेन्शन करायचं आहे की आपण येतो काहीतरी वेगळा आजार घेऊन, आपल्याला त्यावेळेला तो जास्त त्रास असतो आणि त्याच्याकडे आपला संपूर्ण फोकस असतो. पण जेव्हा स्वयंपूर्ण उपचार होतात त्यावेळेला स्वयंपूर्ण उपचार हे संपूर्ण शरीरावर केले जातात. एक तत्व जागेवर आणायचं तर ते एका ठिकाणचं जागेवर येत नाही, तर ते सगळीकडचं जागेवर येतं. म्हणजे ते तत्व तिथे बिघडलेलं जास्त आहे म्हणून तुम्हाला तो त्रास जास्त होतोय, दुसरा त्रास कमी होतोय म्हणून तुमच्या आत्ता लक्षात नाही आहे. पण जेव्हा एक तत्व जागेवर यायला लागतं तर ते सगळीकडचं ते तत्व जागेवर यायला लागतं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला लोक सांगतात की आम्ही तुम्हाला अमुक प्रॉब्लेमबद्दल सांगितलंच नव्हतं, पण तुमचे उपचार सुरू केल्यानंतर तो प्रॉब्लेम कधी गेला तेच कळलं नाही. म्हणजे जसं त्या म्हणाल्या की आता मला औषध घ्यावं लागलेलं नाही, अदरवाईज त्या सीझनला मला इंजेक्शन्स घ्यावी लागत होती, मला औषधं घ्यावी लागत होती आणि मला तरीही त्रास होत होता. तर ह्या सगळ्या गोष्टी बऱ्या होत गेल्या. त्याच्यामुळे स्वयंपूर्ण उपचार काय करतात तर जेव्हा तुमच्या शरीरातली तत्त्व बॅलन्स करतात त्यावेळेला त्या तत्वांबरोबर त्याच्याशी निगडीत सगळेच आजार हे हळूहळू बरे होत असतात. तत्वांचा आणि शरीराचा किंवा तत्वांचा आणि आजाराचा कसा हे होतो म्हणजे त्याच्यावरती कसा परिणाम होतो सर जास्त छान उलगडून सांगतील. कसं आहे, जसं आपण पहिल्या दिवसापासून बोलतोय की प्रत्येक चक्रामध्ये एक तत्व मेजर आहे आणि उरलेली 4 तत्व मायनर आहेत. म्हणजे आता मूलाधार चक्र घेतलं आपण तर तिथे पृथ्वी तत्व मेजर आहे, म्हणजे 50% पृथ्वी तत्व आहे आणि उरलेले 50% 12.5, 12.5, 12.5, 12.5 ही 4 तत्व आहेत. आता जेव्हा आपण म्हणतो पृथ्वी तत्व बिघडलं आहे म्हणजे हे 50 बिघडलेत आणि उरलेल्या वरच्या चक्रांमधलेही 12.5, 12.5, 12.5 बिघडलेत. त्याच्यामुळे पृथ्वी तत्व हे संपूर्ण शरीरातलं बिघडलं आहे. आता जसं आपण टाचेचं उदाहरण घेतलं, टाचेमध्ये स्नायू पण आहे, हाड पण आहे आणि रक्तप्रवाह होतोय. हा रक्तप्रवाह हा त्या मसलसाठी गरजेचा आहे, तो ओला राहण्यासाठी. म्हणजे जलतत्व पण आहे, मसलचं आकुंचन प्रसारण होते, तिथे वायुतत्व आहे आणि हे सगळं असण्यासाठी आकाश तत्वाची गरज आहे, म्हणून आकाश तत्वही आहे. सर, हे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि तत्व आणि आजार ह्याविषयीचा आम्हाला जे संबंध आहेत तर ते अजून डिटेल ऐकायला खूप आवडेल सर. तर मगाशी आपण असं बोलत होतो की टाचदुखीमध्ये आता कोणती तत्व गडबडलेली असतील. महत यांनी बघितलं म्हणजे मेजरबली बघितलं तर पृथ्वी तत्व, कारण टाचेसाठी हाड आणि हा स्नायू हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पण स्नायूंचं आकुंचन प्रसारण कोण करतं तर वात करतो. आकुंचन प्रसारण होण्यासाठी स्वतः त्या स्नायूला थोडंसं ओलं असणं गरजेचं असतं आणि शिवाय त्याच्यात आकुंचन प्रसारण होण्यासाठी हीट असणं गरजेचं असतं आणि हे सगळं तिथे असण्यासाठी आकाश तत्वाची पण गरज असते. म्हणजे जल आलं, अग्नी आला, वायू आला
आणि पृथ्वी आलं. पृथ्वी उत्तम चालण्यासाठी हे 12.5% अत्यंत गरजेचे आहेत. असं आता ही टाचच फक्त बघायची झाली तरीही या 5ही तत्वांवरती तेवढंच काम करावं लागतं. म्हणजे मूलाधार जेव्हा म्हणतो आपण तेव्हा उरलेले 12.5 तत्व आहेतच त्याच्यात. मग ही 12.5 तत्व 12.5% इथे आहेत, मग उरलेल्या 3 चक्रांमध्येही 12.5 आहेत आणि त्याचं जिथं मुख्य आहे तिथं ते 50% आहे. म्हणजे हे 12.5 जेव्हा गडबडतं तेव्हा उरलेले 3 12.5 पण गडबडतात आणि जिथे ते मुख्य 50 आहे ते पण गडबडतं. म्हणजे कोणत्याही आजारामध्ये फक्त एकच चक्र करून भागतं का? अजिबात भागत नाही. सगळीच्या सगळी चक्र करावी लागतात. म्हणजे जे तत्व जिथे जिथे आहे तिथे तिथे जाऊन ते दुरुस्त करावं लागतं. म्हणजे शरीरामध्ये तुमच्या पंचतत्व जिथे जिथे आहेत तिथे तिथे ती दुरुस्त होतात. त्याच्यामुळे जसं मागाशी आपण अनुभव बघितला, त्यांची टाच खूप दुखत होती. त्यांना अत्यंत महत्त्वाचं काय होतं तर नाही माझी टाच बरी झाली पाहिजे. त्या टाचेच्या दुखण्यापुढे त्यांना इतर दुखणी दिसतच नव्हती. पण इतर दुखणी होती का? ऑब्व्हियसली होती. म्हणून त्यांनी सांगितलं ते मला श्वासाचा त्रास होता तो बरा झाला. मग तो कसा काय बरा झाला? नॉर्मली कसं होतं, आपण डॉक्टरकडे गेलो, त्याला एक दुखणं सांगितलं, त्यांनी त्याच्यासाठी एक गोळी दिली, दुसरं सांगितलं तर त्याच्यासाठी दुसरी गोळी घ्यायला लागते, तिसरं सांगितलं तर तिसरी गोळी येते. त्यामुळे लोकांची आत्ता मानसिकता अशी आहे की एका दुखण्यासाठी एक गोळी, तसं एका दुखण्यासाठी एक ट्रीटमेंट, मग दुसऱ्या दुखण्यासाठी दुसरी, तिसऱ्या असं आपल्याकडे नाही. आपल्याकडे आपण डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत जो काही त्रास आहे तो एकाच ट्रीटमेंटमध्ये बरा करू शकतो. जेव्हा आपण पंचतत्वांवरती काम करतो तेव्हा आपण संपूर्ण शरीरावरती काम करतो. त्याच्यामुळे जसं मगाशी मॅडमने सांगितलं, मेजर दुखणं जे आहे तुमचं ते कदाचित थोडं उशिरा बरं होऊ शकतं, पण मायनर दुखणी ही लगेच बरी व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला ती दिसायलाही लागतात. म्हणून आपण लोकांना म्हणतो की याल तेव्हा तुम्ही 100% मेन्शन करा जे काही तुमचे सगळे त्रास आहेत. म्हणजे तुम्हाला बघतानाही कळू शकतं की अरे हा त्रास होता, हा आता होत नाही. मला जो मेजर आहे तो कदाचित थोडासा 2, 5, 10% फरक पडला आहे त्याला, पण इतर 4 त्रासांमध्ये मला बऱ्यापैकी फरक पडला आहे. म्हणजे आपण जे काही करतोय त्याला फरक पडतोय हे आपल्याच लक्षात येतं, आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि पेशंट लवकर बरा होतो. शिवाय इथे मला अजून एक सांगायचं आहे की या बाई शिक्षिका होत्या. म्हणजे कामाचं स्वरूपही त्यांचं उभं राहून आणि अशा पद्धतीचं होतं. शिवाय त्या म्हणाल्या व्हेरिकोज वेन्सचा पण त्रास त्यांचा बरा झाला, कारण उभं राहून ज्यांचं जास्त काम होतं त्यांना व्हेरिकोज वेन्ससारखे त्रास उद्भवतात आणि व्हेरिकोज वेन्ससारख्या त्रासांना देखील म्हणावा असा इलाज नाही आहे. काही वेळेला पुढे जाऊन त्या गाठी खूप मोठ्या होतात आणि काही वेळेला त्या फुटून रक्ताच्या चिळकांड्या पण उडतात, ऑपरेशन्स करावी लागतात. तर अशा पद्धतीच्या गोष्टी देखील आपल्याकडे बऱ्या होत असतात. म्हणजे त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार कदाचित त्यांची टाचदुखी किंवा व्हेरिकोज वेन्स ह्या जर गोष्टी असतील असं आपण गृहीत धरलं किंवा असू शकतं तसं, तर ह्या सगळ्यामध्ये त्यांना फरक पडत गेला. म्हणजे आपण जे काही उपचार करतो ते एका वेळेला सगळ्या गोष्टींसाठी उपचार होत असतात आणि एक एक त्रास बरा होत असतो. फक्त तुम्ही ते रेग्युलर आणि व्यवस्थित घेणं हे गरजेचं आहे. त्यांनी सांगितलं की सुरुवातीला मी हलगर्जीपणा केला, यजमानांनी त्यांना घेऊन आले म्हणून त्यांच्यासाठी म्हणून त्या आल्या होत्या, त्यांचा याच्यावर विश्वास नव्हता, त्याच्यामुळे सुरुवातीला हलगर्जीपणा गेला. पहिला महिना त्या म्हणल्या मला नाही फरक पडलेला विशेष, पण जेव्हा सर त्यांना म्हणाले की असा हलगर्जीपणा करून कसं चालेल, जर तुमच्या शरीराला मदत हवी आहे तर ती तुम्ही घेतली पाहिजे ना. कडक शब्दातच बोलतात ते. कडक शब्दात म्हणजे कसं आहे, जे काही करतो आम्ही ना ते तुमच्याचसाठी करतो. जिथे गरज आहे तिथे प्रेमाने आपण बोलतोच, पण जर एखादा कडक शब्दाने समोरच्या पेशंटला फरक पडणार असेल, जसं त्यांनी सांगितलं की सरांनी मला कडक शब्दात सांगितलं म्हणून मी केलं आणि अल्टिमेट रिझल्ट काय झाला, तर त्या बऱ्या झाल्या. पेशंटचा आणि आमचा मोटो एकच आहे, तो बरा झाला पाहिजे. अगदी बरोबर. मग गरज असेल तर तसं जसं आई वडील 4 धपाटे मारतात तसं एखाद्या शब्दाचा धपाटा मारावा लागतो, त्याला काही इलाज नाही ना. नाही, खरोखरच म्हणजे कायमच तुम्ही सांगत आलात सगळ्याच भागांमधनं की सातत्य पाहिजे, नियमितपणा पाहिजे आणि तुम्ही द्यायला तयार आहात, पण ग्रहण करण्याची शक्ती पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी असेल तर कुठलाही आजार खरोखरच बरा होऊ शकतो. अजूनही तुमच्याकडनं खूप जाणून घ्यायचं आहे, पण आज इथेच थांबायला लागतं. तुम्ही आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून तुमचे आभारी आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. बघत राहा निरामय जीवन.